हॅलो गाईज, नमस्कार. आपल्या इंजिनियर ट्रेडर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तुम्ही बघू शकता फ्रायडेला मार्केट कसं होतं आणि आपण आता मंडेसाठी ॲनालिसिस करतो आहे. तुम्ही बघू शकता मी इथे लेवल मार्किंग केलेले आहे. हा पार्ट तुम्ही विसरून जावा, प्रेझेंटचा पार्ट बघा. आता फ्रायडेचं मार्केट हे आहे, 2 कॅन्डल 4 आवरच्या टाईम फ्रेमवर. तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे रेजिस्टन्स ड्रॉ करून घेतला आहे, कारण की ह्या लेवलच्या वरती मार्केटला जाऊन दिलं नव्हतं आणि ही सपोर्ट ड्रॉ केला आहे मी, कारण की ह्याच्या खाली मार्केटला येऊ दिलं नव्हतं. तर तुम्ही बघू शकता 4 आवरच्या टाईम फ्रेम या 2 कॅन्डल तुम्ही बघू शकता, कारण की ह्याच्यावरती जाऊन दिलं नाही, ह्याच्या खाली येऊन दिलं नव्हतं. तर आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत 2 लेवल. आता मी काय करणार, हीच टाईम फ्रेमला मी 1 आवरवर शिफ्ट करतो. तर आता तुम्ही बघू शकता ही 1 आवरची टाईम फ्रेम 26ची आणि ही 25ची कॅन्डल तयार झालेली आहे. इथे ही शेवटची 3:15ची. आणि इथे बघा ही फ्रायडेची मार्केट ओपन झाल्यापासून ते मार्केट एंड होईपर्यंत 1 आवरच्या टाईम फ्रेममध्ये 1 2 3 4 5 6 7 बरोबर. तर तुम्ही इथे पाहू शकता 1 आवरच्या टाईम फ्रेमला मार्केटमध्ये सेलिंग आली होती आणि इथून मार्केट खाली सडनली फॉल झाला होता. तर आता मी हीच टाईम फ्रेम 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट केली, तर तुम्हाला प्रॉपर समजेल. आता मार्केट इथे ओपन झालं 22,617 पासून, जी सेलिंग आली ती पूर्ण 22,400. याच टाईम फ्रेमला मी परत 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट करतो. तर तुम्ही इथे बघू शकता प्रॉपर. मी याला थोडा झूम करून घेतो. आता फ्रायडेला काय झालं मार्केटमध्ये हे बघा. इथे मार्केट गॅप अप उघडला आणि इथून सेलिंग आली. सेलिंग आली तिथे कुठपर्यंत आली, इथे. तर इथून परत बाईंग आली, परत इथून सेलिंग आली, परत बाईंग, परत सेलिंग. ती कुठे आली, डायरेक्ट 22,397 आणि 22,400च्या सपोर्ट, कारण की तो आपला सपोर्ट झाला आता, कारण की इथे हॅमर फॉर्म झाला आणि इथून परत बाईंग आली होती आणि मार्केट क्लोज दिला. तर आता तुम्ही बघू शकता मंडेसाठी तर आम्ही लेवल ड्रॉ केलेले आहे. तर आता मी इथे जवळचा रेजिस्टन्स ड्रॉ करू शकतो, कारण की इथून पण सेलिंग आली होती. तर मी एक लेवल ड्रॉ करून घेतली जवळची, बरोबर. आता इथून मार्केटमध्ये जर 22,400वरून बाईंग आली तर पहिला टार्गेट असेल आपला 22,500चा, आणि 22,500ला जर ब्रेकआउट करून 5-10 मिनटं कन्सोलिडेट केला तर आपला दुसरा टार्गेट असेल 22,617. आणि ह्या 22,400ला जर ब्रेकडाऊन केला, इथे थोडा वेळ कन्सोलिडेट केला, तर आपला खालच्या साईडला असेल पहिला टार्गेट 22,310चा, कारण की 22,310ला स्ट्रॉंग बाईंग आहे, कारण की तिथूनच मार्केट रिव्हर्स झाला होता. तर तुम्ही बघू शकता 22,310च्या लेवलवरून मार्केट स्ट्रॉंग बाईंग आली होती, परत रिटेस्ट झाल्यानंतर परत तिथूनच स्ट्रॉंग बाईंग झाली होती. मग आपला हा 22,300चा मेन सपोर्ट आहे. तर मंडेला 22,000 गॅप डाऊन उघडला आणि 22,300च्या लेवलवर होल्ड केला तर आपण इथे बाईंग करू शकतो. आणि तेच मार्केट जर 22,410च्या वरती ओपन झाला आणि 22,500 किंवा 22,600ला गेला तर इथून आपण सेलिंगचा विचार करणार, मग इथे आपण बाईंगचा विचार करणार नाही. अशा प्रकारे आपण लेवल काढलेले आहेत, कारण की 22,300च्या लेवलवरून स्ट्रॉंग बाईंग आली होती. तर आपला हा काय होईल, एक डिमांड झोन, कारण की इथून बाईंग आली होती. जर मार्केट इथे येऊन जर कन्सोलिडेट केला तर इथे आपण बाईंगचे जास्त चान्सेस आहेत. मग आपल्याला बाईंगमध्ये वरती मूविंगचे वरच्या साईडला मूव देणारे आपल्याला लेवल भेटतील. मग 22,400 आणि 22,500, 22,600 असे लेवल आपल्याकडे फाइंड आउट झाले. जर 22,300 ही ब्रेकडाऊन केला तर खाली स्ट्रॉंग सपोर्ट आहे 22,230चा. या आपल्या लेवल्स. हा का मी ड्रॉ केला जवळच, कारण की इथून पण सेलिंग आली होती, म्हणून आम्ही जवळ एक रेजिस्टन्स ड्रॉ करून घेतो.
अशाच प्रकारे तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी पण बघू शकता. तर हे बघा 48,700 पासून जी सेलिंग आली होती ती डायरेक्ट 48,100 वर. जर 48,100 ब्रेकडाऊन केला तर खालच्या साईडला स्ट्रॉंग सपोर्ट आहे 47,700चा. हीच मी लेवल 50 मिनिटच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट करतो. आता तुम्ही बघू शकता मी लेवल ऑलरेडी ड्रॉ केलेले आहेत. मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं आहे कसे ड्रॉ करतात सपोर्ट आणि रेजिस्टन्स मल्टिपल टाइम फ्रेमला. ते तुम्ही बघू शकता. हे बघा इथून सेलिंग आली होती ती डायरेक्ट 48,100ला आणि इथे स्ट्रॉंग सपोर्ट आहे 47,700 जिथून स्ट्रॉंग बाईंग आली होती. मग आपला हा काय आहे 47,700चा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि जर ब्रेकडाऊन दिला तर 47,700पर्यंतचा खालच्या साईडला पहिला टार्गेट असेल. जर इथे 47,700ला 5-10 मिनटं कन्सोलिडेट केला आणि ब्रेकआउट याचे चान्सेस आले तर आपण इथे बाईंगचा विचार करू. आता इकडचे जवळची लेवल आपण ड्रॉ करू शकतो तर ही, कारण की इथून स्ट्रॉंग सेलिंग आली होती. तर मग पहिला टार्गेट काय असेल वरच्या साईडला 48,500, 48,700 अशा प्रकारे आपण लेवल फाइंड करतो. हे मंडेच्या ॲनालिसिससाठी आपण करतो. हा झाला आपला सपोर्ट, हा रेजिस्टन्स. ह्या जर मार्केट ह्या ज्या मध्ये खेळत राहिला तर आपला हा नो ट्रेडिंग झोन असेल तर आपण इथे विचार करणार नाही बाईंग किंवा सेलिंगचा, कारण की इथे स्टॉप लॉस हिट होण्याचे जास्त चान्सेस असणार. आपण कुठला विचार करणार जर याने 48,700ची लेवल जर ब्रेकआउट दिला तर आपल्याला पहिला टार्गेट बघायला भेटेल 48,800 आणि 48,900. तोच ब्रेकडाऊन दिला तर आपल्याला खालच्या साईडला पहिला टार्गेट बघायला भेटेल 47,700. हा आपला असेल नो ट्रेडिंग झोन, याला आपण बोलणार नो ट्रेडिंग झोन. याच्या जर मध्ये मार्केट खेळत राहिलं तर आपण इथे एंट्री प्लॅन करणार नाही. तसं निफ्टीमध्ये पण तुम्ही बघू शकता. जर या लेवलच्या मध्ये खेळत असेल तर आपण मार्केटमध्ये एंट्री किंवा एंट्री साईडची प्लॅनिंग करणार नाही. आपल्याला काय बघायचं आहे ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन, कारण की ह्या नो ट्रेडिंग झोनमध्ये स्टॉप लॉस हिट होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे आपण इथे एंट्री प्लॅन करणार नाही. तसंच फिन निफ्टी पण तुम्ही बघू शकता. आता फिन निफ्टीच्या पण लेवल मी ड्रॉ केलेलं आहे. मी 15 मिनिटच्या टाईम फ्रेम याला मी 1 आवरच्या टाईम फ्रेमवर घेऊन मग तुम्हाला इथे प्रॉपर कळेल. तर आता मी काय केलं 4 आवरच्या टाईम फ्रेमवर आलो. हा रेजिस्टन्स झाला आपला, हा सपोर्ट. मग याला मी काय केलं 1 आवरच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट केलं. ही लेवल मी ॲडजस्ट करून घेतली इथे, बरोबर. तर इथे काय झालेलं बघू शकता तुम्ही. इथून सेलिंग आली आणि इथे बाईंग आली होती क्लोजिंगच्या टाईमला. तर हा काय झाला आपला रेजिस्टन्स, हा सपोर्ट. इथे पण तेच, जर या लेवलच्या मध्ये मार्केट असेल तर आपण इथे एंट्री प्लॅन करणार नाही. हां, इथे कोण एंट्री प्लॅन करतं स्कॅल्पर्स लोक, की ते क्विक एंट्री करतात आणि क्विक निघून जातात. जर ब्रेकडाऊन दिला तर खालच्या साईडला पहिला टार्गेट असेल 21,100, 21,200चा आणि ब्रेकआउट दिला तर पहिला टार्गेट असेल 21,600चा. अशा प्रकारे आपण लेवल फाइंड करतो. तर तुम्ही बघू शकता मी 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवर करणार. तर इथे बघू शकता तुम्ही सेलिंग आली होती, परत इथे कन्सोलिडेट झाला आणि इथून परत सेलिंग आली. तर मी काय करणार जवळचा एक रेजिस्टन्स फाइंड आउट केला आणि मी इथे एक ड्रॉ करून घेतला. जर ही लेवल ब्रेकआउट केली तर आपल्याला पहिला टार्गेट बघायला भेटेल 21,550 आणि हा जर ब्रेकडाऊन दिला तर आपल्याला खालच्या साईडला 21,200चा टार्गेट बघायला भेटेल. आता तुम्ही तेच बघू शकता 1 आवरच्या टाईम फ्रेमवर. इथे 21,200चा स्ट्रॉंग सपोर्ट आहे जिथून स्ट्रॉंग बाईंग आली होती. तर आपण 21,200च्या लेवलला बाईंगचा विचार करू शकतो. अशा प्रकारे आपण लेवल फाइंड करतो. तर आता तुम्ही इथे बघू शकता
इथून सेलिंग आली होती, परत इथे बेस बनवला आणि इथून परत सेलिंग, ड्रॉप, बेस, ड्रॉप. अशा प्रकारे आपण लेवल्स फाइंड आउट करतो ॲनालिसिस करण्यासाठी. इथे पण तुम्ही बघू शकता निफ्टीमध्ये आता बॅक टेस्ट करू शकतो. या लेवलपासून स्ट्रॉंग बाईंग आली होती, परत सेलिंग आली. ह्या लेवलला परत आला तर आपण विचार करू शकतो बाईंगचा. ह्या लेवलच्या मध्ये आपण नो ट्रेडिंग झोन आहे, मग आपण इथे बाईंगचा विचार करणार नाही. आपण काय करणार, ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनचा विचार करणार. अशा प्रकारे आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल फाइंड आउट करतो. तसंच स्टॉक्स पण आपण फाइंड आउट करतो. अशाच प्रकारे लेवल, रेजिस्टन्स, सपोर्ट ड्रॉ करतो. स्टॉक्स ॲनालिसिस करण्यासाठी आपण डेलीची टाईम फ्रेम वापरतो आणि ऑप्शनमध्ये आपण मल्टिपल टाईम फ्रेम ॲनालिसिस करून 5 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवर आपण एंट्री आणि एक्झिटचा प्लॅन करतो. आणि स्टॉक्समध्ये आपण डेलीच्या टाईम फ्रेमवर ॲनालिसिस करतो फॉर स्विंग ट्रेडिंगसाठी. ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण कसे लेवल फाइंड आउट करतो आणि एंट्री प्लॅन करतो. थँक्यू सो मच. फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.